त्यासाठी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. नामदेवराय या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूस नाही, म्हणण्यापेक्षा एक जीव सुद्धा नाही. मानवाला दुःख आहे इतकंच नाही, पशुला दुःख आहे, पक्षाला दुःख आहे, झाडांना दुःख आहे. किती निवेदन गोडपान कीर्तन चालू असला तरी घंटा वाजवायचा. सगळ्या अकली नदीला गेलेल्या विठाला विठाला विठाला. कधी सुधरतील काय माहित, किती महाराज मेल्यावर सुधरतील. मला गोळी घाला पहिली विठाला विठाला विठाला. दुःख नाही असा जगात माणूस नाही, त्या दुःखावर औषध नाही असं दुःख पण नाही. पण ते औषध ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मिळत असतं. दुःख सुद्धा आपल्या कर्मानुसारच येत असतं. कशाला बोलता बरं तुम्ही? शांत बसा, सर्व मागून आलेले मागच बसा. पुढे येण्यात प्रयत्न कर, जागा कमी आहे. माग बसा तिकडे, पाठीमाग मग जागा आहे. मुलांना बोलू नका, पारावरले बोलू नका अजिबात. चपला गिपला काढून बसा, मांड्या घातलेले. काय पुढाऱ्याची सभा आहे काही? विडाला विडाला दुःख सुद्धा येत असतं ते आपल्या कर्मानुसार. आपण जसं वागू, आपली वैचारिक जीवनाची पातळी किती उंच आहे, किती खालावली आहे, ते ज्यानं त्यानं ठरवायची असते. आणि त्यानुसार आपल्या पाठीमागं व्याप लागत असतं, दुःख लागत असतं. भयावह भीषण दुःख आहे, त्याला सुद्धा औषधी आहेत. पण अशा काही औषधी आहेत की त्या औषधी पेलवत नाहीत. एखाद्या औषधीला पैसे भरपूर लागते, व्यक्ती गरीब आहे, याच्या पलीकडचं आहे का? एखाद्या माणसाकडे किती पैसे आहेत त्यालाच माहित नाही, इतके पैसे त्याच्याकडे आहेत, पण ती औषधी घेतली की त्याचं शरीर स्वीकारित नाही, साईड इफेक्ट. म्हणून बुवा त्याला ती औषधी पचत नाही. पैसे आहेत, शरीर चांगले, औषधी मिळत नाही. नाना प्रकारच्या भानगडी. पण आज संत शिरोमणी नामदेवरायांना जी औषधी सांगितली का राजे हो, ती सगळ्यांना पोषक आहे, सगळ्यांना मिळणारी आहे. गरीबाला सुद्धा. पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातं. आपल्याला कुठं सापडेल गोविंद? आपली तेवढी पात्रता आहे का, योग्यता आहे का, लायकी आहे का, अधिकार आहे का तो आपल्याला भेटायला? आपल्याला एकच ठिकाणी सध्या विटेवरचा मालक, आणि त्या मालकाला बघितलं की आपलं दुःख जातं. एका व्यक्तीने प्रश्न केला, पंढरपूरला जाण्यासाठी पैसे लागतात. इथल्या कोण्याही व्यक्तीने हातवरी करावा, मला मरेपर्यंत पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या. आता त्याने इमानदारीनं महिन्याची वारी करावा, त्याला मरेपर्यंत पैसे पुरतील इतके पैसे जमा होतील. पैशाची अडचण संपली, राहिली या ईदभर पोटाची अडचण. गळ्यामध्ये तुळशीची माळा असावी, पांढरे शुभ्र कपडे असावे, तोंड हातात असावा, गुटखा खाणार नसावा, तंबाखू खाणार नसावा, बिड्या फुकणार नसावा, खांद्यावर धर्माची पताका असावा, वारकरी संप्रदायाची.
तुम्ही आम्ही इथं बसलेले भाकरी देतो नवल नाही, 1000-1200 कोटीची ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याच्या दारात जाऊन फक्त म्हणा माय मी वारकरी आलोय, त्या बाईनं गावरान तूप लावून जर चपाती नाही दिली तर पुन्हा नाही कीर्तन करायचं. वारकऱ्याकडे बघितल्याच्या नंतर इतका भाव मोठा आहे, इतकी श्रद्धा मोठी आहे. वारकरी जपत नाहीत तो भाग सोडून द्या. 1,00,000 आंबे वाटले ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात एका भक्तानं. काय आपली लोक हुशार आहेत, नुसता आंबा टोकरायचा आणि ट्रकच्या टायरवर ठेवून द्यायचा. ही असली नालायक माणसं पुढच्या जन्मात नालीतल्या आळ्या होतील, शेपटीच्या आळ्या होतील, भडवे शेपटीच्या आळ्या होतील. कारण एखाद्यानं घुलेबुवा श्रद्धेनं खर्चिलेला पैसा धर्म कार्यात जर खर्चिला आणि त्यानं खर्चिलेला पैसा जर चुकीच्या मार्गाने व्यय केला तर आपल्याला त्याचं पाप फेडावं लागतं. गावरान तुपातला शिरा, चांगल्या प्रतीचं उपीट घेत जाऊ नका ना. आपल्याला लागत नाही घ्यायचं नाही, इतकं नुकसान, इतकं नुकसान. फक्त चांगलं वागावं. खाण्याचा प्रश्न मिटला, पैशाचा प्रश्न मिटला. आणि विटेवरच्या मालकाचं मुख बघण्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाही. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. अनंत पाप्यांचं पाप धुणाऱ्या चंद्रभागेचं स्नान करायचं. पाप्यांचं पाप धुईल नवल नाही, तीर्थाचं पाप धुती ती चंद्रभागा. सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करी ती आंघोळी वंदिती चरण. भगवान शिवजी नमूद करतात शंकर सांगे ऋषी जवळी. भगवान शिवजी सांगतात हे सर्व तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. मग तीर्थाला शुद्ध करण्याची ताकद ज्या चंद्रभागेत त्या चंद्रभागे स्नान करायचं. विधी तो हरिकथा. एखाद्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकऱ्याचं कीर्तन ऐकायचं, सटाके सांगणाऱ्यांचं नाही. सटाक्या सांगणाऱ्यांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर त्याला कोणता नरक असेल ते मी सांगत नाही, पण ज्यानं पाकिट दिलं ते हरामखोराला पहिला नरक. ऐकायला बसलेल्या भडव्यांना दुसरा नरक. मग त्या कीर्तन करायला जाऊ द्या, पिराला कापू किंवा सुबाल कापू, पण पहिली गोष्ट पाकिट देणाऱ्याला नरक असतो. विठाला विठाला सटाक्या गोड वाटतात कानाला. ये असे सटके आणीन की इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. तिथे गेल्यावर कळतंय. मग सात्विक सदाचारी पुण्यशील वारकऱ्याचं ऐकायचं. सोपा विधी आहे. विटेवरच्या मालकाचं त्या गोविंदाचं मुख बघितलं की कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. आपण काही काही औषध सर्दी झाली म्हणून गोळ्या घेतो, सर्दी राहते की तोंड येतंय. एखादा आजार राहतो दुसरा उद्भवतो. पण विटेवरच्या मालकाचं मुख बघण्यासाठी तिळ मात्र कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. सोपं. पाहता श्रीमुख गोविंदाचे वर्णन त्या काळातलं केलं. तो कसा आहे. रंगनी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणतळी. तो रांगायला लागलेला आहे अंगणामध्ये. श्रुती नावाच्या पत्रकारांनी प्रश्न केला, नामदेवराय एकदम कोमले चिमुकला रांगतोय, ठीक आहे लहान लेकरू प्रसन्न असतंय, पण त्याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख कसं जाईल. महाराजांनी सांगितलं त्याचं लहानपण बघू नकोस ग माय. आसुर रुळत चरणतळी. त्यांनी मोठमोठाली राक्षस पायाखाली मारली. काग बग रिठा मारिली बाळपणी.
बालपणात मारली. म्हणून त्याच्या वयाकडे बघू नका. नामा मने हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. नामदेवराय सांगतात त्याच्या हातात लोण्याचा उंडा आहे. लोणी खरखर असतं का? नाही. लोणी चरचर असतं का? नाही. लोणी हातात घेतल्याच्या नंतर जखमा होतात का? नाही. मऊ आहे, मऊ आहे. फक्त लोणी धुण्यासाठी बाई हुशार पाहिजे. कोण्याही बाईला लोणी धुता येत नसतं. लोणी असं तकटून धुवावं लागतं. तकटून म्हणजे साईचे याचे जे तुकडे असतात का सगळे निघून जातात. आणि लोणी साधं धुतलं तर अडचण काय नाही, पण पातेल्याच्या बुडाला सारी खरखर राहते. मग ती तितकी खरखर नीट होस तर तोपर्यंत तूप काळं पडत आहे. हा लोणी धुणारणीचा येडपटपणा आहे. त्याच्यामुळे लोणी चांगलं धुवावं लागतं. आणि तकटून लोणी धुतलं की त्याच्यात खरखरच नाही. मग या लोण्याच्या मौतेला लाजवील इतकी कोमलता त्याच्या चेहऱ्यात आहे. म्हणून गवळणी त्या तोंडा भुललिया. गोपी त्याच्या तोंडाला भुलल्या. गोपी कोण आहेत? दुसऱ्याच्या गोठ्यात सकाळी महादेवाला पाणी घालून नवऱ्याला उपाशी पाठिणारी, सासू सासऱ्याची संपत्ती हिसकून घेऊन सासू सासऱ्याला जेवायला न देणारी, अशी असेल का गोपी? महाराज ज्या गोपीसाठी पंढरपुरातला पागल झालाय त्या गोपी आता गवळणी त्या तोंडा भुललिया. आणि त्या गोपी त्याच्या चेहऱ्याला बोलून गेल्या. एक जण म्हणे देव सुंदर याच्याकरता गोपी भुलल्या. तुला अकलीचा कांदा नाही सुमळ्या. तुला शास्त्र वाचता येत नाही, पुराण वाचता येत नाही, गप्पा ऐकू तू पांचाटायच्या, त्याच्यामुळे तुला कळत नाही. गोपी जर रस्त्यानं चालल्या तर सूर्य लाजत होता. तेजो भास्करो एकांतियो धराधरेषु पुनिताना अनन गोपियान किलम ए निशापति जायते दिवाकरं लज्जायां नैवं गांजा कसं लिखितं. हे काय गांजा वडणारं लिहिले का? रात्रीचा प्रकाश निशापतीचा चंद्राचा आहे, त्याचा इतका शीतल प्रकाश आहे तेही लाजू लागलं. ज्याचा तेजस्वी प्रकाश आहे भास्कराचा तेही लाजत होता. त्यार्थी त्यांचा प्रकाश किती गोडा असेल रूपाचा याचा विचार करा. काय रूप असेल त्या गोपीचं. आणि त्या गोपी भगवंताचं मुख बघण्यासाठी आतुर होत्या. आतुर. इतका सुंदर देव आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली जुनाट परंपरा आहे. गेली 40 वर्षापासनं ही धर्माची मुहूर्तमेढ तुम्ही गावकऱ्यांनी रोवली. आता तुम्ही किती मोठं स्वरूप आणलं असेल तुमचंही वर्णन करेल, त्याबद्दल दुमत नाही. पण 40 वर्षापूर्वी 5-50 घरं जर लुटले तरी क्विंटलभर गहू सापडत नव्हते. नलगे सरपंच 5-50 घरं लुटल्यावर क्विंटलभर गहू सापडत नव्हते 40 वर्षापूर्वी. आणि त्या भीषण काळामध्ये आता ती सप्ताह सुरू करणारी काही म्हातारी नसतील सुद्धा बिचारी, ती वैकुंठवासी झाली असतील. पण किती परिस्थितीत किती नाजूक अवस्थेत ही धर्माची मुहूर्तमेढ लावली. त्या सत्पुरुषांना असतील त्यांना तर प्रमाण आहे, प्रणाम आहेच. पण गेले असतील तरी त्यांच्या समाधीवर गिरगावकर नतमस्तक आहे. कारण सुरू करणारा मोठा असतो. आपल्याकडे भिक्षा मागण्याची पद्धत आहे. अडचण असेल तर भिक्षा मागाव, उचलून घेऊ नये, चोरी करू नये, मूर्खपणा येतो.
जगदंबेचा जोगवा मागत असतील गुलेबुवा. तो जोगवा मागत असताना ताट घरचं लागतंय, रिकामं नाही लागत. त्या ताटात चिमूटभर तरी पीठ घरचं पाहिजे. मग समोरच्याच्या दारात गेल्याच्या नंतर ज्यानं पहिलं वाढलं तो किती अधिकारी असेल, पुढच्याला कळतंय मागच्यानं वाढे आपण वाढावं. गेल्या 40 वर्षापूर्वी भयावह कालामध्ये लावलेली ही मुहूर्तमेढ, त्या सज्जनांना प्रणाम. 40वं वर्ष आहे. या इथपर्यंत ही दिव्य तेजस्वी ज्ञानोबाराय तुकोबारायची लहरती पताका इथपर्यंत तुम्ही आणली. आणि यावर्षी माझ्या जीवनात एक नवीन गाव, बांगर्डे नावाचं गाव हे तुमचं मला बघण्यात आलं. आजच्या या कार्यक्रमाचं सौजन्य श्री दत्तात्रय रघुनाथराव शेळके आणि भगवानराव रघुनाथराव शेळके. हे दत्तात्रय आणि भगवानराव बंधू आहेत, दोघ जण. त्यांच्याकडे आजचं सौजन्य, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण गायन क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न मुळे महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण जाधव महाराज, गोड आवाज वयाच्या मानानं त्यांचा खूप सुंदरसा. आदरणीय हरिभक्तीपरायण केदार महाराज असतील, शेळके महाराज असतील, विनेकरी बाबा असतील. हरिभक्तीपरायण माऊली महाराज आहेत. मी जिथे जिथे भागवताला असतो त्या भागवतात तबला वगैरे शक्यता कमी असतो. अडचण असली त्यांना तर मग वाजवावं लागतं, त्याला विलाज नाही. पण ढोलकी तर कधीच नाही वाजित. मृदंगात शक्यतो कथा मृदंगावर करतो. असे आदरणीय मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न मोहन महाराज गुले खूपशा वारकऱ्यांना घडवतात. तेही माझ्यामुळे आले, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. उपस्थित गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील मंडळी, मायमावल्या, श्रोतेजन, आबाल, वृद्ध, ज्येष्ठ सर्वांना नाक घासून प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो. संस्थेची विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रणाम करतो. रात्री 5 वाजता सकाळी आलो, ज्यांच्याकडे थांबलो ते बापू काका, काय हो बापू मामा कंद, त्यांच्याकडे फार चांगली सोय केली, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली श्रोते जनार्दन तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. भीमरावजी नलगे सरपंच परिसरात कीर्तनाला हजेरी लावतात, त्यांनाही धन्यवाद. तरुण मंडळीने मोठ्या अट्टहासाने गोडशा प्रयत्नानं हे तुम्ही केलं. धर्माच्या कार्यामध्ये जर तरुण उतरत असतील तर समजायचं आपल्या राज्याची प्रगती चालू आहे, आपल्या गावाची प्रगती चालू, तालुक्याची प्रगती आहे, जिल्ह्याची प्रगती आहे. आणि मला असं वाटतंय हरामखोरांच्या मागं राहून नालायकांची बुट उचलण्यापेक्षा देवाच्या दारात बुट उचला, आयुष्यभर तुमच्यावर ते सावली धरीन. कारण नालायकांचं कसं असतं, आज हे उद्या नाही, ते काय करते ते त्यांच्याच झोळ्या भरणत, ते तुमचं काय नीट करतील. इथं करा किती मोठा राजो. कीर्तनासाठी मी तुमचं वर्णन करतो, हे डोक्यातलं काढून टाका. या मंडपात एका श्रीमंत माणसं कुठेही करतील, एखाद्या लॉनला करतील, कुठेही करतील, काय रिसॉर्ट असते तिथेही करतील. पण गोर गरिबाच्या कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न याच्यात जर झालं तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. लाखो सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, लाखो सप्ते. काही काही इतकी भडवी लोक असतात. आमच्या इथलं एक नालायक पंढरपूरला गेलं, म्हणजे आमच्या गावचं नाही म्हणून, पंढरपूरला गेलं, 5 रुपयाची पेंडी घेतली आणि गाईला चारली. ती गाय शिकलेली असते, ती फक्त पानात तोंडात धरीतीन, खात नाही. खाल्लं की छानत होते तिला. 5 रुपये द्यायचे, पेंडी गाईच्या तोंडात द्यायची, पुढं सरकायची. एक पेंडी 50 बाऱ्या ऐकित ते. आणि त्याचा सेल्फी काढीत सांगतो मी, चंद्रभागेत गाईला वैरण टाकली, माईला भाकरी द्यायला नाहीच भडव्या. आणि तो चंद्रभागेतल्या गाईला 5 रुपयाची वैरण टाकल्यावर तुला जेसीबीने जरी खड्डा खांदून चंद्रभागेत पुरलं तरी तुला मोक्ष नाही. नालायका. विठाला विठाला माणसानं आधी आपलं साफ करावा आणि मग इतराला हात लावण्याचा प्रयत्न करावा.
एका माणसानं 500 लुगडे बाजारात वाटले, बायकोची साडी फाटकी, इज्जत एक त्याला. तू का म्हणे नग्न भाज परिते लाज स्वामीशी, परिते लाज स्वामीशी, तू का म्हणे नग्न भाज. बायकोचं लुगडं फाटलं तर नवऱ्याची इज्जत जाती, आणि या पांचट नवऱ्यानं लाख साड्या जरी बाजारात वाटल्या तरी त्या हलकटाला पुण्य नाही. आधी बायकोला कशी का होत नाही, 200ची का होत नाही, बायकोला नेशो आणि मग बाजारात वाटायच्या ते वाट. आधी आपलं नीट करावा. मग माणसानं आंघोळ केल्यावर दुसऱ्याला म्हणावं तू आंघोळ झाली का, तू कालपासून केली नाही, यवनांच्या कुळातला आहेस तू. आणि तू दुसऱ्याला विचार तू गणकस काय नाही आला, तू तोंडच धुतलं नाहीस ना. विठाला म्हणून एवढं मोठं जे काम केलंय त्याही तुमच्या कार्याला गोडसा प्रणाम. कारण तुमचं पाहून अजून एखादं शेजारी गाव करू शकतंय. साखरपुडा असेल, काही असेल, आमका असेल, तमका असेल, होत राहील बसती. आपण त्याची लेकरं आहोत. आपल्याला बसण्यासाठी निवारा लागतो. तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. एवढा तेजस्वी तो जगाचा बाप, इतका सुंदर आहे, इतका चतुर आहे. आपलं कसं असतं माहितीये का, एक म्हणला महाराज मला सिनेमातल्या लोकांना लयत पत्र पाठवले. म्हणलं कशामुळं, मी लयत दिसायला सुंदर दिसतो, रुपड्याजवळ नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायांचा एक प्रमाण आहे गोडस. द्रव्याविन नर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभा न पवे रे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, म्हणजे पैशाविन नर जरी झाला सुंदर, तो रे त्याविन चतुर शोभा न पवे. प्रचंड विद्वान आहे पण त्याच्या शेवटी शोभा नाही त्याला. म्हणून पोरांनी काम कर जा. तुम्ही काम केलेला मिळालेल्या पैशात करता आले. काम करणं महत्वाचा विषय. माझ्या वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे, काम सोडून भजन करणारा नालायक असतो. काम सोडून जो भजन करतो का तो चुकार आहे, तो आळसी आहे. हा, काम आटपल्याच्या नंतर भजन करणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. कामामध्ये काम, काही मना राम राम. पुढं जाईल भवश्रम सुख होईल जाईल भवश्रम सुख होईल नैवम गिरगावकर लिखितम. माझं वाक्य काय, मालकाचं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हा कायमचा भवश्रम जाईल आणि दुःखाचं सुख प्राप्त होईल. काम करणं महत्वाचं आहे. चला, त्या प्रसन्न मालकाचं मुख बघितल्यावर दुःख जाते. गेलंय कोणाचं, पुरावा पाहिजे श्रुतीला. श्रुती जगातली पहिली पत्रकार आहे, प्रचंड विद्वान. त्या श्रुतीनं नामदेवरायला प्रश्न केला, दुःख गेलं कोणाचं. नामदेवराय म्हणले, बाई माझ्याकडे एवढी मोठी यादी आहे, असे 10 वर्ष जरी सांगत राहिलं दुःखाची यादी, सुख मिळालेली, तरी ते काही संपणार नाही. इतक्या लोकांना सुख प्राप्त झाले. श्रुती व्यापात होती थोडीशी, आणि श्रुतीनं सांगितलं मलाही 4-2 लोकांची नावं ऐकायला भेटावा, तेवढ्यापुरती तरी मला सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असते त्याच्या गाडीला, आता नाही तर पहिले किती होते मंत्र्याच्या गाडीला? 1 दिवा.
एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे, सगळे पद त्याच्याकडेच. ते तुमच्या माझ्यासारख्या मरक्या लोकांचा मंत्री नव्हता, तो 33 कोटी देवांचा मंत्री. त्याच्या पत्नीचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती, त्याचं नाव आहे इंद्र. बसायला ऐरावत नावाचा हत्ती आहे. अमरपुरी नावाची नगरी राहण्यासाठी आहे. काय वर्णन आहे तिथलं, वैभवशाली तिथली परंपरा. चिंतामणीच्या सडका आहेत. क्या बात आहे, वाह. म्हणजे मी बोलतोय ते खरं आहे. त्याच्या पुढचं सांगा ना. रंभे आईशा नाचनी, माग पुढे हो द्या माग पुढे. आपल्याला रंभा पाल भेटली का? एक जण म्हणला मी पप्याच्या माईलाच रंभा म्हणतो. हो, लग्न झाल्या झाल्या सासू सासरे हिरी ढकलून दिले, ही रंभा होय रे, हिला रंभा म्हणतो तू, ही हडंबा आहे. रंभा कशी होईल ती? हो. स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण, माग पुढे म्हणतोय. कामधेनूचे खिल्लार, चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची उद्यान. काय वैभव महाराज. असल्या वैभवात राहणारा 33 कोटी देवांचा राजा इंद्र. दुःखाची निवृत्ती. भेटी करता एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी गेला. भजन करणारा संन्यासी होता तो. माझ्या वाचनामध्ये ठराविक संन्याशानं भजन केलं. त्याच्यापैकी भजनात अग्रगण्य 19 पैकी 2 संन्यासी होते. 1 नंबरचे संन्यासी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. मध्ये 4-2 आहेत पण ते त्रुटक आहेत. पण खरोखर भजन 2 संन्याशानं केलं. त्याच्यात 1 नंबरला भजन केलं मारुतीरायनं आणि 2 नंबरचं भजन नारदांचं आहे. म्हणून तर या मासाचे, श्रावण मासाचे अधिपती देवादिदेव भगवान शिवशंकरांनी नारदाला भजनात एक आगळं वेगळं स्थान दिलं. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. नारद भजनातलं आगळं वेगळं एक अनन्यसाधारण महत्व आहे. हा 6व्या क्रमांकाचा भजनानंदी. आपल्या गादीला सुद्धा नारदाचीच गादी म्हणतात बुवा, मुळे बुवा नारदाचीच गादी म्हणतात. आता आम्ही ही कितपत चांगली सांभाळली हे आमच्या मनाला लाजून कळायला पाहिजे. या गादीवर आम्ही कितपत परमार्थात योग्य आहेत का, लायकी आहे का, ही ज्याची त्यानं सांभाळायला पाहिजे. जग काय कोणाला डोक्यावर घेतं. 10-15 गाणे म्हणा ना तरी स्पॉन्सर होतो एक जण. नाही त्या महाराजाचं मीच पाकिट देतो. वा वा, अख्खं कुटुंब तो नरकात. विठाला विठाला सांगू का, परमार्थात इथून पुढे मुळे बुवा कुठल्याही चूक वागणाऱ्या पक्वाद्याची निंदा करायची नाही, कुठल्याही चूक वागणाऱ्या गायकाची चेष्टा करायची नाही, कुठल्याही चूक वागणाऱ्या कीर्तनकाराची चेष्टा करायची नाही. या चूक वागणाऱ्या लोकांना ज्यांनी डोक्यावर घेतले ते हरामखोर बदमाश आहेत. कारण मला सांगा, गुलेबानं जर चूक केली तर ते काही मनानं येत नाहीत. त्यांना कोणीतरी आणतोय, तो पापी आहे, तो पापी आहे. महाराज, नालायकाला अनुमोदन देणारा सर्वात पापी असतो. आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे पैसे पापाचे आहेत, त्याच्यामुळे ते चांगल्याकडे जात नाहीत. विठाला विठाला. संप्रदायावर ज्याची निष्ठा आहे का ती माणसं असावी. संसारावर निष्ठा तर डुकरीनीची पण असती. तुमच्याकडे ऊस असते ना काही काही भागात. ऊसात डुकरीने गेल्यावर तुम्हाला येऊ देते का ती? आणि रान कोणाच्या नावानं? तिच्या नावानं असते होय. जा बरं म्हणा ऊसात. असं केवढं एक जण म्हणला मी महाराष्ट्र केसरी आहे, जाऊन दाखवून डुकरीन पशी. तर तुमची माझी काय कथा आहे? मग ती सुद्धा तिच्या पिल्यावर किती प्रेम करते. आपल्याच उकांड्यात सरपणा खाली कुत्री येली तर तिचे पिले मोठे होस तर आपल्याला सरपण आणू देत नाही. कुत्री कुत्री
त्यांना सुद्धा संसार कळतो काय. हा चालवत असताना परमार्थावर निष्ठा ठेवणं, अशा लोकांचं ऐकत राहा. नारद आले, नारदांची पाद्यपूजा केली, नारदांचा आदर केला जात होता. कारण नारद असे निष्पाप भजने होते की नारदाला राक्षस सुद्धा किंमत देत होते. दुःखाची निवृत्ती सांगतोय. बसण्यासाठी आसन टाकलं. काय होतं, सहज विचारण्याचा भाग असतो. बरं आहे का आपलं, खुशाल आहेत का आपण, चांगलं आहे का, असं सहज नारदाच्या तोंडातून पडलं. बरं आहे का आपलं. तर बाईनं थोडस उच्च कानाने एक शब्द वापरला, त्रिभुवनात माझ्यासारखी सुखी कोणीच नाही. बाईनं सांगितलं, त्रिभुवनात माझ्यासारखी सुखी कोणी नाही, मी 33 कोटी देवांच्या राजाची बायको आहे. अरे गालातली गालात महात्मा हसला. पण तिने विचारलं की मी त्रिभुवनात एक नंबरची सुखी म्हणल्यावर तुम्ही हसले कस काय. म्हणले, बाई अडचण एका गोष्टीची आली, तुझ्या इतकी दुःखी मला जगात बाई दिसली नाही, तू सुखी कस काय म्हणती. नाही म्हणे, महाराज मी इंद्राची पत्नी आहे, माझे मालक 33 कोटी देवांचे राजे आहेत, मला जयंत पुत्र आहे, जयंती कन्या आहे, एवढं मोठं आमचं वैभव आहे, अमरपुरी आम्हाला एवढी राजधानी आहे, आम्हाला फिरायला जायचं असेल तर ऐरावत हत्तीवर बसतो आम्ही, किती मोठं वैभव, हे कोणाला बसायला भेटत नाही, इतकं मोठं वैभव आहे. पण नारद म्हणले, बाई हे ठीक आहे, उद्या पस्तोर, परवाच्या दिवशी बांगरडे नावाच्या गावात तुला खुरपायला जायचंय. बांगरडे नावाच्या गावात तुला खुरपायला जायचंय. महाराज ग्रामपंचायतच्या सदस्याची बायको सुद्धा हे ऐकून घ्यायची नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांच्या बायका सुद्धा ऐकून घ्यायच्या नाही. जाऊ द्या, यायचं आपलं काय खरे, रोज बाहेरचं खातो तरी आपल्या बी बायका ऐकून घ्यायच्या नाही. तर 33 कोटी देवांच्या राजाची पत्नी आहे, ती कशी ऐकेल बरं की उद्या तुला बांगरडे नावाच्या गावात खुरपायला जायचंय, असं ती कशी ऐकेल. पण सांगणारा काय गिरगावचा बाळ आहे का. सांगणारा व्यक्ती देवर्षी नारद आहे, त्रिभुवनात ज्याचा आधिपत्य आहे, कुठेही जाण्याची परमिशन काढायची गरज नाही, असा अधिकार तत्वानं आरूढ असणारा पुरुषार्थी संन्यासी आहे, वारकरी संन्यासी आहे. आणि त्या संन्यासाचं वाक्य, बांगरडे नावाच्या गावात तुला परवाला खुरपायला जायचंय. बाईच्या डोक्यातला घाम पायात आला. दर 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 अंग केलं, पायावर मस्तक ठेवलं. महाराज असं का. उद्या दुपारी 3 वाजता तुझं पुण्य संपणार आहे, तुझं पुण्य संपणार आहे. आणि स्वर्गात कोणाला राहता येतं माहिती का, जव पुण्याची पावटी सरी, पुण्य संपलं की स्वर्गातून खाली यावं लागतंय. आणि जोपर्यंत पुण्य आहे का तोपर्यंत स्वर्गातून त्याला कोणी खाली उतरीत नाही. तुझं पुण्य संपलंय. मोठी माणसं आहात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले, आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी, नाही तर उदो अंबाबाईची परडी. तुम्ही मोठी माणसं, मोठा वाडा, पोकळ वसा, वारा जाई बसा बसा, मोठी माणसं आहात तुम्ही. तुम्हाला बँक वगैरे चांगल्या माहीत असतील. बँकेमध्ये श्रीमंत माणसाला किंमत आहे का, ज्याच्या खात्यावर पैसे आहेत त्याला. क्या बात आहे. 2 कोटीच्या गाडीत एक सुमळ्या बसून गेला आणि मॅनेजरला दटू लागला. बसू द्या बसू द्या, तिथंच बसू द्या, बस द्या बस द्या. विठाला विठाला आदरणीय पाचपुते दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते हाडाचे राजकारणी आणि हाडाचे वारकरी दोन्ही पण आहेत. आमच्याकडे आले की तात्विकपणा त्यांच्याकडे असतो आणि राजकारणात गेले की तिथेही वजनदारपणा आहे. असं गोडसं व्यक्तिमत्व
परिसरात कुठे पण. मागे सुद्धा मी इथे एकदा 10व्याच्या प्रवचनाला आलो. खूप ठिकाणी भेट होत असती. खरं तर त्यांचं शरीर म्हणावा असं साथ देत नाही, तरी पण ते सोडत नाहीत. एक इच्छाशक्ती दांडगी आहे. या आध्यात्मिक कार्यक्रमात आले. आदरणीय साहेबांना सुद्धा धन्यवाद. बँकेमध्ये 2 कोटीची गाडी घेऊन एक जण गेला. मॅनेजरला दटू लागला. बिनबुडाचे टोपले कोणीकडे हालत असते. आता तो सरकारी माणूस असतो, नोकरी असतो, बिचारा कर्मचारी, खालीवरी. कस काय पैसे नाहीत, का पैसे नाहीत, ते काहीच नाही बोललं. ऐकून घेत होतो. तेवढ्या अवकाशात एक साधा माणूस आला. त्याच्या खांद्यावर इथं माती लागलेली होती. म्हणजे तो उसात पाणी भरता भरता आला. खोरं टेकलं होतं फावडं. ते भरलेला दांडा इथं लागलेला होता मातीचा. धोतराच्या आच्या गोरच्या खोसल्या, साधी बनेल अंगात. धोतराला 1-2 ठिकाणी बोरीच्या काड्या अडकलेल्या, फाटलेलं धोत्र. मॅनेजर उठले. काय दादा? काय नाही म्हणे, मला 50,000 पाहिजे. 49 सध्यात आहे तिथं. बरं द्या म्हणले. 49 त्याचे दिले. मॅनेजरनं स्वतःच्या खात्यातले उसने 1,000 दिले. दुसऱ्या वेळेस आल्यावर माझे द्या. आता 2 कोटीच्या गाडीत बसून येणाऱ्याला किती धुपन निघला असेल. म्हणजे बँकेतल्या खिडक्या पण कमी पडल्या असतील धुपन बाहेर झाला. आणि जे आलतं का ते पायी पायी आलतं. त्याला मोटरसायकल नाही, काय नाही, काय नाही, तसंच आलतं ते. त्याला त्याचे दिले 49 स्वतःचे दिले 1000 उसने. तसे कशाला देईल ते बिचार. हे म्हणला मळकट माणसाला पैसे देतात आणि मला नाही. मॅनेजर काउंटर सोडून पुढे आले. त्यांना नमस्कार केला. दादा, मामा, काका, अण्णा, तात्या, तुम्ही 2 कोटीच्या गाडीत आलात. तुमच्या गाडीचं 1 टायर म्हणजे महिन्याची पगार आहे. किंवा तुमच्या गाडीचं 1 टायर तर 2-3 महिन्याची पगार आहे. तुम्ही इतके मोठे आहात तर तुम्हाला पैसे याच्याकरता देत नाही, मळक्या माणसाला याच्याकरता पैसे देतो. त्याचा अर्थ आहे का? साहेब, जो दिसायला मळका माणूस आलता, फाटके तुटके कपडे अंगावर होते, पण त्याची 4 एकर धरणात जमीन गेली. शासनाने जितके पैसे दिले तितके 22 वर्षापासून आमच्या बँकेत ठेवलेत. याचा सगट 6 कोटी आमच्याकडे जमा येतो. आणि तुम्ही 2 कोटीच्या गाडीत आलात, पण तुमच्या खात्याला पेनल्टी लागली. कसे देऊ पैसे? मग बँकेत किती कोटीच्या गाडीत गेलाय सुमळ्या, त्याला किंमत नाही. ज्याच्या खात्यावर पैसे आहेत त्याला किंमत आहे. स्वर्गात हीच पद्धत आहे. स्वर्गात पाप संपलं की लाथ आणते आणि पुण्य आहे तोपर्यंत तिथले चुकावणे जाती आळंदीतले मालक म्हणतात, येऊ लागती माघारे बराशी खांदायला. मृत्यू लोकात खाली यावं लागतं. महाराज 222 दिवेजीच्या नवऱ्याच्या गाडीला आहेत. म्हणजे 222 एकटेच मंत्रीपद ते भोगतोय. 1-2 पद सांगू त्याच्यातले. तिच्या नवऱ्यानं सही केल्याशिवाय गिरगावचा बाळू मरतच नाही. फॉर्मवर मृत्यूपत्रावर इंद्राची सही पाहिजे. हा फॉर्म घेऊन दक्षिणेचा राजा येतो. दक्षिणेचा राजा प्याद्याकडे हा फॉर्म देतो आणि तो गिरगावला येतो. बरोबर ज्या टायमाला सांगितले त्या टायमाला गिरगावकराचा संदेश जातो. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. किल्पा टाकायला तयारच आहेत. गेले दिगंबर
यायला तर आकलीचा कांदाच नाही, इकडं कोणाला टाकाव. भंगीरायला पण इकडं टाकते, लाज वाटायला पाहिजे. विठाला विठाला हे पद इंद्राकडे आहे. महाराज, वरुणाच्या फॉर्मवर इंद्रानं सही प्रांतीय केल्याशिवाय त्या प्रांतात पाऊस पडत नाही, हे सुद्धा पद त्याच्याकडे आहे. या सृष्टीतल्या जीवनकलेच्या पूर्ण सृष्टी कळा ज्याच्या मनानुसार चालतात त्याला इंद्र म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या राजाची पत्नी नारदांचं दर्शन घेतलं, मला खुरपायला जावं लागतंय, मला नकोय, मला याच्यातून मुक्त करा. आहे ते सुख कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. नारदानं सांगितलं, बाई आता जे सुख आहे का, तू 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहेस, याच्या पलीकडचं तुला सुख प्राप्त होईल, पण मग ऐकावं लागतं तुला. काय पाहता श्रीमुख गोविंदाचे, तुला भगवंताचं मुख बघावं लागेल ग, मग मात्र तुला सुख प्राप्त होईल. तो आहे कुठं? आता तो गोकुळात आहे. आणि गोकुळात तुला जावं लागेल. कल्पना करा, भारतीय संस्कृतीत एखाद्या स्त्रीला एखाद्याकडे जाण्यासाठी निमित्त लागतं. मग ते लग्नाचं असेल, ते वास्तूचं असेल, ते बारशाचं असेल, ते साखरपुड्याचं असेल, कोणाच्या वाढदिवसाचं असेल, काहीतरी निमित्त लागल. विना निमित्ताचं स्त्रीला जाता येत नाही. मुंग्या शक्यतो रांगा सोडित नाहीत. मुंगळे कोणीकडे निघलेले, उपरनं झटकिलं की निघला, काहीच नाही. सकाळी काल्याला राहील, दुपारी एखादं मेलं तर त्याला खांदा द्यायला राहील, आणि 5 वाजता कुठं कंदुरी असली तर लिंबन कांदे घेऊन बी जाईल. निघाला मुंगळा कोणीकडे बोंबलत, कारण त्याला काही ढोकत नसतं ना. कांदा खिशात, लिंबू खिशात लागला, परात संगत होत जाय वाजवायला. विठाला विठाला अजून मी लक्षात घ्या, रांगी मुंगळ्याच्या आणि मुंग्याच्या बघा. मुंग्याची रांग कधी तुटतच नाही. बसण्याहून तर लक्षात घ्या ना. आपले बघा ना, तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान कसे बसतेत पाहणं. जसे पिराला कापायला न्यायचे. विठाला विठाला माणसं नुसतं माईक हातात आल्यावर धर्म सांगतात. दाड्यावाडीनं, छत्रपती सारखा गण लावणं, ते धर्माचं अनुकरण नुसतं देखावा दाखविणं. आणि छातील जर मशीन लावली ना धर्माची, तर मशीनीची वायर भ्रष्ट होते. इतका पापी असतो तो. विठाला विठाला देखाव्याला किंमत नाही, आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे. असो, मग निमित्ताशिवाय एखाद्या स्त्रीला जाता येत नाही. आता मृत्यू लोकामध्ये खाली गोकुळात आपल्याला जायचंय. मी इंद्राची पत्नी आहे, कसं जावा? बदल केला. शची राधेच्या रूपात खाली आली. अनया नावाच्या गवळ्याच्या घरी राहत होती. प्रभावती नावाची सासू होती. गोडस जीवन. गावाच्या कडेला घर आहे. गावाच्या एका विशिष्ट ठिकाणी नंदराजांचा वाडा आहे. आणि ठरून आलेली आहे. मोठी माणसं काम घेऊन येत असतात, आणि मोठी माणसं काम घेऊन येत असतातच, पण काम संपल्यावर थांबत नसतात. हे मोठ्या माणसांचं जीवन असतं. आपलं काय नाही. आपण हिरवटीला लागलेल्या म्हशीच्या पोरासारखं काम. हिरवटीला लागले की दुधाचा बेपत्ता, वापस येतच नाही, तोंड फिरतच नाही. आपलं जीवन असं असतं. मोठे मोठी असतात. मोठी म्हणजे दर्जेदार. पैशानं मोठी म्हणत नाही मी, आचरणानं दर्जेदार लोक. वैचारिक पातळी ज्यांची स्थिर आहे ती लोक मोठी असतात. पैसे कोणाकडे पण आहेत, पैशाचा काही विषय नाही. बऱ्याच लोकांना पैशाचा गर्व असतो. मी 4-2 कीर्तनात बोलून गेलो. ठाणे नावाच्या रेल्वे स्टेशनला मी ज्या वेळेला उतरलो होतो त्यावेळेला मला गाडी घ्यायला आलती. मी रेल्वेने गेलतो. गाडी मोठी होती, मी जपून बसलो तिच्यात. मला जरी तिचं नाव पाठ नसेल, ती किती पैशाची आहे, पण माझ्या डोळ्यानं ओळखली की ही गाडी भारीची असावी. आपला चापून चोपून बसलो. आणि रस्त्याने चालता चालता, गाडीत कोणीच नव्हतं, मी एकटा होतो. एक वारकरी होता सोबत, आणि ते चालवणारा व्यक्ती, दुसरं कोणी नव्हतं आमच्या सोबतचं. ते बिचारं साधं होतं. मी पण साधाच म्हणा, शिक्षण काही जास्त नाही, काय नाही.
तर त्या ड्रायव्हरला विचारलं, दादा ही गाडी केवढ्याची? ते म्हणलं 2.25 कोटीची. मी टोपी काढून घाम पुसला टाळूचा. बापरे, काय नशीब आहे बाळायचं, 2.25 कोटीच्या गाडीत बसलाय. म्हणलं दादा तुम्हाला नोकरी काय? काय नाही म्हणला, मी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. जीवनात त्यानं सांगितलं बडीशोप सुद्धा खाल्ली नाही, काहीच व्यसन केलं नाही आतापर्यंत. जी काही समाजानं दिलेली पैसे त्याचा उपभोग तरी काय घेऊ, म्हणून मी 2.25 कोटीची गाडी घेतली. घेता येईन का बाळाला? आणि कशाला येडेवाणी करायचं? म्हणजे पैसे कोणाकडे आहे ते डोकत लावायचं नाही, म्हणायचंच नाही माझ्याकडे जास्त आहेत. जास्त पैसे त्यानं म्हणायचे की तुझ्यापेक्षा दुसऱ्याकडे जास्त नसावा, त्यानं म्हणायचं मी श्रीमंत. एरवी बोंबलत जात जाऊ नको. विठाला विठाला अधिकारी स्त्री आहे, काम घेऊन आलेली आहे. तिचं एकच काम आहे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. तिला फक्त देव बघायचा आहे गुरुजी, देव बघायचा देव. आता देव बघायला सासरवाशीने बघायला कसं जाता येईल? संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाचं आमंत्रण आलं तर जाईल, महालक्ष्मी पाहायला जाईल, त्या घरी काही बारसा असेल तर जाईल, तिथे एखादा कार्यक्रम असेल तर जाईल. पण तिला रोज बघायचा आहे देव, रोज रोज. कसं जाता येईल सासरवाशीने? निमित्त काय होतं? पाणी आणण्याचं. डोक्यावर पाण्याची घागर घ्यायची. मला असं वाटतं माझ्या लहानपणी शक्यतो बायका डोक्यावर घागर घेत नव्हत्या, कमरेवर घेत होत्या. आताच नाही विचारायचा, मागचं सांगतोय, मागचं. कमरेवर, कमराही तितक्या मजबूत होत्या. दोन दोन तीन तीन तास लेकरू कडेवर घ्यायची ताकद होती. शरीरही तशी मजबूत होती. दळल्यानं, कुटण्यानं, वाटण्यानं, मिक्सर पासून कमरा सगळ्या याच्या चुलीत गेल्या. बटन दाबणारणीच्या तर गेल्यात, पण त्याच्यातलं खाणाऱ्याच्या पण आपल्या पण गेल्या. बसताना अग ग ग, उठताना अग ग ग, हात टेकल्याशिवाय आपल्याला उठताच येईन. म्हणजे या जसं खाऊ घातलं तसं आपल्याला खाऊच लागेल ना. काळ बदलत असतो. किती झपाट्यानं काळ बदलतो बघा ना, किती झपाट्यानं. माझ्या लहानपणी सर्वत्र महाराष्ट्रात भाकरी काठोटीत होत होत्या, काठोटीत. आता काठोट फार काय झालं तर कुठंतरी लटकेलेली नाही तर कोणाड्यात ठेवलेली काठोट दिसत असून मुळे बा स्वयंपाका करता नाही. परिणाम सांगू का त्या काठोटीचा? जन जन काठोटीतला स्वयंपाक खाल्ला त्यानं बायकोच्या पायाची माती खाल्लीच नाही. कारण भाकरीचा उंडा ज्वारीचा जरी करायचा असेल आणि गव्हाच्या कणकीचा करायचा असेल तरी काठोट दाबावं लागते. आणि दाबायला तिला दोन्हीकून दोन कानं असतात. त्या कानावर दोन्ही पायाचा रेटा देऊन जुन्या काळातली सात्विक सदाचारी बाई कणिक मळत होती. आताही बायका परातीला राबत देतात ना, पण परातीला नाजूक काठा असतात, नाजूक. त्या अंगठ्याची सगळी माती मधात जाती. तेव्हापासून आपली वैचारिक पातळी मातीत गेली. तुम्ही आता कशाला टाळ्या वाजताना त्याला मी तरी काय करू? बदल किती होता लक्षात घ्या. बदल किती होतो लक्षात घ्या. तर इथं बसलेल्या ज्येष्ठ लोकांचा काळ, दादा तुमचा काळ तर फार जुना आहे. तुमच्या काळात वाद्य सूर सनई चौघडा होता, पण माझ्या लहानपणी पण बऱ्यापैकी होतं. पण आता इतका वाद्यात बदल झाला. काठोट तर इकलीच दादा, पण परात काठोटीच्या घरात आली आणि हीच परात कालांतरानं आपल्या पोरायच्या वरातीत पालती झाली. ज्याच्या लग्नात पालथी परात वाजती त्याचा संसार सोयीचा कसा होईल? वाद्य आहेत का आपले? ऐका ना आपले सुरांचे वाद्य. दुधुंबी कशाला म्हणायचं? शंख कशाला म्हणायचं? भेरी कशाला म्हणायचं? भेरीनाद कशाला म्हणायचं? काय वाद्य आहेत महाराज. दुधुंबी नावाचं वाद्य जर वाजलं ना दादा, तर 100 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रक्त काही वेगात पळतंय. दुधुंबी नावाचं वाद्य. माणसाच्या परसानं 3.5 परस खड्डा करायचे युद्धभूमीच्या ठिकाणी, जिथं युद्ध होत होतं पूर्वीच्या काळात. तिथं त्याच्यावर लोखंडाची तपकडी, त्याच्यावर चांबडा ताणायचा आणि तो चांबडा मृत पावलेल्या वृषभ म्हणजे बैलाच्या शेपटीच्या गोंड्यानं वाजायचा. त्याचा नाद इतका धनानत होता की युद्धाच्या कडेपर्यंत आवाज जात होता आणि रक्त सळसळत होतं. त्याला दुधुंबी नावाचं वाद्य म्हणतात. आता का कमी नाद आहे का? घराचे प्लास्टर गळायलेत,
डीजेनं, हातातल्या बशीतला चहा सांडायलाय डीजेनं. रस्त्यानं जर कोणाचा डीजे वाजत असेल ना आपण चांगल्या गाडीत बसा, दादा त्या गाडीचे दार असं लफ 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 करते, असं वाटतं गाडीच उडती काय, हिला पंख लावले काय. तो नाचणाऱ्याच्या कानाचे पडदे लोखंडाचे असतील का? कारण काहीच ऐकायची त्यांच्यात क्षमताच नाही, म्हणून पडदेच इतके घाण असते, त्याच्यामुळे ते डीजे ऐकत येत. काही काही नाचता नाचता अटॅक येऊन मेले डीजेच्या आवाजाने, कारण जुना ऐकावं असं वाटत नाही. चला, डोक्यावर कमरेवर पाण्याची घागर आहे, पाणी आणण्याकरता निघाली, दुःखाची निवृत्ती सांगतोय. यमुनेच्या पात्रातनं ते शुद्ध जल भरलं आणि निघाली. जाताना नंदराजाच्या घराकडे पाहत जाची आणि घागर भरून घराकडे जात असताना, पाण्याकडे जाताना, घराकडे जाताना दोन्ही वेळेला बघायची, त्याला बघायची. बघितलं की आनंद वाटायचा, तिला असं बघावंसच वाटायचं. आता रांजून भरलाय, डोक्यावरची घागरही भरून ठेवलेली. बाई इतकी हुशार आहे, सासू कामात गुंतली की रानातल्या 2-4 घागरी पुन्हा मोरीत रिचित होती आणि डोक्यावरच रिचून द्यायची. भरला उलंडोनी रिता करी मिस पानियाचे गोविंदाची चट. चट म्हणजे आवड, तिला आवड आहे, तिला ते एक व्यसन लागलंय, तिला आवड लागली. मिस पानियाचे गोविंदाची चट, तिला फक्त तो देव पाहा वाटत होता. किती पाहिला राजू सांगू तुम्हाला, किती पाहिला. हिनं देवाला इतकं पाहलं, तिचं पुण्य किती झालं हे ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही, पण हिच्या पुण्यानं त्याची मान वाकली, त्याची मान वाकली. महाराज भक्तानं केलेल्या सात्विक कामाचं कर्ज देवाच्या डोक्यावर पडत असतो. म्हणून मालक एका ठिकाणी म्हणले, ब्रह्मांडाचा कर्ज, आपण पैशाचं कर्ज म्हणतो. विश्वाच्या मालकाला पैशाचा संबंध नाही, पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. ते कशाला आपल्या चिवल्याला हात लागेल. आपल्याकडे आहेच काय, शेळीचं शेपूट, माशी उठणं रिकामी बसणं. शेळीची शेपूट किती जरी फिरली तर पाठीवरली माशी उठतच नाही. आपली संपत्ती तितकीच. आणि लक्ष्मीचा पती आहे तो, त्याला पैशाची काय गरज आहे, त्याच्यावर कर्जही श्रद्धेचं. राधेचं कर्ज वाढन, त्याची मान वाकली, मानेनं तो इतकी वाकली, इतका येडा झाला. किती येडा हो सांगू, भारतात त्याच्या इतका येडा नाही कोणी, या पवित्र भारत देशात त्याच्या इतका येडाच कोण नाही. दादा सापडेल का तुमच्या जिल्ह्यात बैलाची धार काढणारा माणूस? जगात नाही, जगात. पण राधेला पाहून भुलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. काय कर्ज झाला असं, वेडा झाला, वेडा वेडा वेडा. किती राधा पवित्र, किती पवित्र. महाराज पवित्र आणि सात्विक लोकांच्या संगतीत लोक जात असतात, ज्याला कळतंय ते बरं का. मग ज्याला कळत नाही ते कोणाच्या संगतीत जाते. अजूनही लक्षात घ्या, कीर्तन परंपरेला बऱ्यापैकी लोकांचा मान आहे, आदर आहे. पण काही पटीनं चुकीच्या परंपरेला पण आहे, चुकीच्या परंपरेला पण आहे. मी रात्री महानंदेचं चरित्र सांगितलं तर महानंदा दादा वेश्या होती. तर या महानंदेकडे 2-3 लादण्या सोन्याच्या भरलेल्या होत्या. तिनं का कुराण खुरपिले, का ऊस तोडायला गेली, का सोयाबीन कापायला गेली, का कापसा याचायला गेली, का हरभरे काढायला गेली, काहीच नाही.
मग हिच्याकडे नाना प्रकारची चुकीची लोक आली ना, तिच्या लादण्या पैशाने भरले. म्हणजे चुकीच्या गोष्टीला सुद्धा किंमत देणारी खूप आहे आणि परमार्थालाही मान देणारी, सन्मान देणारी, आदर करणारी माणसं भरपूर आहेत. राधा ही पवित्र आहे आणि पवित्र व्यक्तीच्या सानिध्यात जावं असा भाव दोन लोकांच्या मनात आला. एका व्यक्तीचं नाव आहे सूर्य आणि एका व्यक्तीचं नाव आहे चंद्र. मला असं वाटतं छोटं लेकरू असलं की कडेला बसलं पाहिजे, कडेला, कारण गरमी होती, त्याला हवा लागली पाहिजे, सगळ्या गोष्टी. हे काय टीव्हीत ॲडव्हर्टाईज आल्यासारखं सुरूच आपलं विठाला विठाला. चंद्र आणि सूर्य हे तेजस्वी देवता येतात, प्रकाश देवता येतात. आणि चंद्र आणि सूर्याने विचार केला पवित्र राधेच्या सानिध्यात जाऊन आपण काही केलेल्या चुका आहेत त्याचं पाप संपेल, याच्याकरता आपण राधेच्या सानिध्यात जाऊ. पण स्त्रीच्या सानिध्यात कसं जाता येईल पुरुषाला? इतकं सोपं आहे का? चंद्रानं एक चूक केली तर तोंड काळं झालंय, चंद्रानं एक चूक केली तर तोंड काळं झालंय. सूर्य 3 ठिकाणी न ऐकल्यामुळं कोणाचंही तेज बाहेर काढतोय. आणि चंद्रानं तर फारच घाणेरडी चूक केली ती. चंद्र हा ज्यांच्याकडे शिकायला गेला, चंद्र हा ज्यांच्याकडे शिकायला गेला त्या गुरुवार्यांच्या पत्नीशी लग्न केलं. मी म्हणतो का गुरुपत्नी शिरतला आहे पुरावा आहे, नैवम गिरगावकर लिखितम. म्हणून चंद्राचं तोंड अजून काळ जर पडले. आमच्याकडे एक भागवतकार आले, चंद्राचा प्रसंग सांगितला तर खालून चिठ्ठी आली, चंद्राचं तोंड काळं कस काय? काय सांगायचं राजे हो तुम्हाला. एकेकाळी एक म्हातारी सकाळी झाडून काढीत होती बरं का, आणि ती झाडून काढीत असताना आकाश खाली खाली आलं बरं का. वेळ सकाळची होती बरं का, सूर्योदय झालेला नव्हता आणि चंद्राचं बिंब आकाशात होतं बरं का. खाली खाली आभाळ आलं आणि ते आभाळ म्हातारीच्या पाठीला लागलं बरं का. आणि रागाच्या भरात तिनं झाडू हाणला, तो चंद्राच्या तोंडाला लागला, तहापासून त्याचा चट्टा झाला. भागवतकाराला म्हणलं वाचून सांग जाय, पुढचे मरतील. असं नकून सांग जाऊ काही, पण वाचून सांग जाय. चंद्राला कलंक आहे, काम चुकीचं केलं. सूर्याच्या बाबतीत आधटपणाच्या 3 कथा येतात, पुराण वाचा लक्षात येईल. मी नाही सांगत त्या सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या नाही पाहिजे, रिॲक्शन येत असतं. चंद्राची एक सांगितली तुम्हाला आणि मी काय गुत्त घेतलं सगळं सांगायला. वा, जाऊ आपण तिच्याकडे, पण कसं जायचं स्त्रीकडे? महाराज चंद्र आणि सूर्य भूषण झाले, आभूषण झाले, अलंकार झाले. तिच्या कानात जे कुंडल होते का, एका कुंडलामध्ये सूर्य बसला आणि एका कुंडलामध्ये चंद्र बसला. म्हणून हलण्याचं वर्ण वारियाने डोळे मोडीत. अहो 3-3 कोटीचे हिरे घातले काय काय बायानं कानात, पण अजून गाथ्यात त्याचं नाव नाही, अजून गाथ्यात नाही. मला तो गाथाच सापडला नाही. कोणाच्या माथ्यात असल उचलायच्या, पण गाथ्यात अजून नाही. 3-3 कोटीचे, या कानात 3 कोटीचा हिरा आणि या कानात 3 कोटीचा हिरा, तर अजून गाथ्यात नाव नाही. राधेच्या कानातल्या कुंडलाचं वर्णन का, तर एका कुंडलामध्ये चंद्र आणि एका कुंडला सूर्य बसलेला होता. पुनीत होण्यासाठी आलते. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस पुनीत होत असतो. पुनीत संगती चांगल्याची करावा माणसानं. ज्यानं काम जिंकला, ज्यानं क्रोध जिंकला, अशा लोकांच्या सानिध्यात गेलं की आपलं जीवन निर्मळ होत असतं. संगत सज्जन की करले. राधा पवित्र आहे, किती पवित्र आहे पुढे कळलं. दुःखाची निवृत्ती. आणि एवढा उच्च शिखर गाठलं पुण्याचं. एके दिवशी विश्वाचे मालक प्रसन्न झाले आणि राधेला सांगितलं तुला काय देऊ. राधेनं सांगितलं मी 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी होते, मी एवढं मोठं वैभव भोगून आले, मला आता देशील तरी काय. देवानं सांगितलं स्वर्ग देऊन टाकतो. राधेनं सांगितलं हा स्वर्ग दिलास ना, कालांतरानं तिथेही नाश आहे. मला स्वर्ग नको, वैकुंठ नको, अमरपुरी नको, कैलास नको, सत्यलोक नको,
गोलोक नको, यक्षलोक नको, किन्नरलोक नको, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस, हा कुठलाही लोक नको. मला फक्त एकच देऊन टाक. मी ज्या दिवशी इहलोकातली यात्रा सोडील आणि माझं शरीर ज्या मातीत समर्पित होईल त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लाई जाय. राधेची इहलोकातली यात्रा संपली गुलेबा. राधेचं पार्थिव समर्पित केलं आणि राधा ज्या ठिकाणी समर्पित केली त्या ठिकाणची माती दादा त्याला गोपीचंदन म्हणतात. आणि ते गोपीचंदन विश्वाच्या मालकानं कपाळाला लावायचं. आपल्याला दंडक दिला, तुम्हाला जर मी आवडतो ना मग गोपीचंद लावा. हा तुळशीमाळ हातानं या. हा तुळशीमाळ जर हातात असेल तर तुळशीमाळ हाता, गोपीचंद पाठा. कारण सांप्रदायात नाटक जमत नाहीत. माझं एक मत आहे, नाटकात नाटक जमत नाही तर सांप्रदायात नाटक कसं जमत. येथे नाही खोटा चालत परिहार. आमची तर एक जणाला बायका 3. मोठा माणूस होता. तसं कोणाला राग येईन म्हणून आमच्या गावचं नाव घेतो, पण समजून घ्या कोणाचं सांगायचं. दुसऱ्याला राग येईन म्हणून आपल्या गावावर घ्यायचं. बायका 3, वजन 113 किलो. आणि रामायणात त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची साडी फाळली, अर्धीची लंगुटीने अर्धीची शेपूट, लाकडाची गदा, तोंडाला शेंदूर लावला. काय मारुती चमकू लागला. कोणी रामाला पाहिनं, कोणी सीताला पाहिनं नाटकातल्या. पण नाटकातल्या मारुतीला इतकं पाहू लागले, नाटक रंगात आलं. आणि मधल्या बायकोचं पोरग स्टेजवर गेलं आणि कानात म्हणलं, दादा आईला श्रीगोंद्याला नेलं, सिजर करावं लागतंय, लाख रुपये लागते. घेतली मारुतीची शेपूट उपसून आणि पैसे खिशात घातलं आणि बायकोच्या बाळात पानाला गेला. म्हणजे नाटकात संन्यास जमला नाही तर परमार्थात खोटा संन्यास जमल का. परमार्थात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. जाण शांतर पांडुरंग. तो देवाला कळतंय ना, इथं खोटं नाही चालत. एक मुद्दा ऐका माझ्या माईंनो, तुम्ही श्रद्धेनं आपल्या पतीच्या नावानं कुंकू लावता. जाऊ द्या टिकल्याला होता. कुंकाच्या बाबतीत कशाला बोलायचं. मग अशी मला ओवाळायला आले आणि कुंकू लावू लागले. म्हणजे मी लावू देत नाही. का म्हणलं तुम्ही लाईत नाहीत ना. म्हणलो की नाही, तुम्हाला लावायची परमिशन असून तुम्ही लाईत नाहीत, मग आम्हाला कोण आंबाबाई करता. नाही नुसते अक्षदा टाकन ओवाळा. रगील महाराजांनी काय नाही. मग राग आला तर आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव माहिती. हाऊत भरून पैसे येत पुन्हा दादा रिकामा होत नाही. ते हाऊत त्याला पाईप आहे असा. एक जण म्हणला किती येत. म्हणलं तुला मागायची गरज नाही, इतके येत. विठाला विठाला तसं ते 25पणा नसो असं. बरं 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 बरं. मग सोंबाळा एक काय तसल्या गप्पा नाही चालत बिलकुल. ते करायचं सुद्धा नाही. आणि तुम्ही कोणाला श्रीमंतही करू शकत नाही, हे डोक्यातलं काढून टाका. आणि आपल्यामुळे कोणी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ तुमच्या गावातल्या एखाद्या माणसानं मला 2 कोटी रुपये दिले, जाताना अटॅक येऊन जर मेलो तर काय करायचे ते 2 कोटी. मग मला कसं जगवायचं ते पंढरपुरातला ठरवीन. तुम्ही करायचंच नाही, काय डोकत लावायचं नाही. विठाला श्रद्धेनं तुम्ही कुंकू असो, टिकली असो, आपल्या मालकाच्या नावानं लावता. तुम्हाला जगात असा एखादा पुरुष सापडा का बायकोच्या नावानं गंध लावणारा? नाही नाही नाही. आपल्या सात्विक सदाचारी पुण्यशील भावनिक साध्वीच्या नावानं कुंकू लावणारा जगात एकच पुरुष आहे. तो फक्त जगाचा बाप आहे. तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा. नारद भेटी करता आले. राधेला वैकुंठात प्रश्न केला, माय आता किती सुखी आहेस? तिनं सांगितलं, याच्या अगोदर मी 33 कोटी देवांच्या राजाची बायको होते. आता किती सुखी आहेत. हे सगळे राजे, राग येऊ देऊ नका बरं का कोणालाच. दादा तुम्हाला पण राग येऊ नका. पृथ्वीवरचे सगळे राजे, पृथ्वीवरचे सगळे व्यापारी, पृथ्वीवरचे सगळे महाराज कोण्या दिवशी बटन दाबून मारायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे.
मी फक्त 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी होते, पण त्याही राजाला कोण्या दिवशी ढकलून द्यायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापाच्या मी आता कपाळावर जाऊन बसले, मला उतर म्हणायची कोणाची ताकद आहे? हे सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त झालं, याची ताकद कशात आहे? औषध कोणतं घेतलं तर पहिलं कडवं. सुखाचे ते सुख दुःखाचे सुखाचे महाराज खुरपायला जाण्याची वेळ येणारी बाई विश्वाच्या बापाच्या कपाळावर जाऊन बसली, याच्या पलीकडचं सुख कोणतं घेता? फक्त औषध एकच घेतलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे. याच्या पलीकडे सांगतो, एक बाई राजाच्या दरबारात राजदासी म्हणून प्रसिद्ध झाली. तो राजा आहे मथुरेचा राजा कंस. बाई तशी दिसायला अत्यंत वंगळ होती. मी सांगत नाही, महाराज सांगतात, रूप राशी ही न कळा. तू का म्हणे कुब्जा दासी आणि रूप राशी ही न कळा. देऊतले मालक सांगतात अत्यंत दिसायला घाणेरडी. गुरुवर्य साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, अंधारात जर कुब्जेला पाहिलं तर माणूस मरून जायचा, इतकी वंगळ दिसत होती. पण तिनं कंसाला गंध लावला की झोप लागत होती. तिच्या या बोटात ताकद होती, बोटात बोटात बोटात. काय होते माझ्या माऊलींनो, उदात्त अंतकरणाने परमेश्वरानं तुम्हाला काहीतरी आगळे वेगळे सद्गुण दिलेत. एखादी स्त्री जर गाला लागली ना, तर माझ्या छोट्याशा माहितीनं सांगतोय, पेटीची पट्टी बंद पडन, इतका स्वर द्याला. पण गाथ्यातले अभंग म्हणायची नाही. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले, वाहून नाही जाचीस का? गाथ्यातले म्हणणं, इतका स्वर द्याला, इतका स्वर. माझ्या माईनं तुम्हाला सौंदर्य दिलं, माझ्या माईंनो अग्नीनं तुम्हाला ओझत्व दिलं. 15 दिवस कोण्या बाईनं नियम करायचा, मालकानं स्वयंपाक करायचा आणि म्या खायचा. शक्य आपल्याला? तितक्या नाकाडोळ्याचा स्वयंपाक आपल्याला करता येईल?
किती बाऱ्या तवा चिटकन आपल्या हाताला द्या. आताच्या टिकल्यावाल्या सोडून माझ्या लहानपणी बऱ्यापैकी बायका तव्याला उचलता हात लावूनच तापला का नाही पाहत होत्या. उचलता हात असा पटकन टेकून, पण भाजतच नव्हता आणि तवा तर आपल्याला कळत होता. हे अग्नीनं दिलेलं ओझत्व आहे. आता तर गॅस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. लाकडावर जर स्वयंपाक करायचा झाला आणि बाळू महाराजांनी केला तर त्याला 2-3 दिवसाला धोतर भोयाला इकावं लागन माशा धरायला. कारण इष्ट्यान त्याला आपण मत्यात त्याला जाळी होईल, बोकाडं पडतील, छिद्र पडतील. एखाद्या माऊलीच्या साडीला लुगड्याला दाखवा बरं छिद्र. तुम्ही करू द्या चुलीवर स्वयंपाक, नाही पडत. तुम्हाला अग्नीनं दिलेलं उदात्त अंतकरणाने उजत्व ते दान आहे माझ्या माऊलींना. आता हे कसं टिकवायचं तुम्ही तुमचं ठरवायचं. भगवंत प्रत्येकाला काही ना काही देत असतो. कैकेयीच्या मनगटात ताकद दिली. शुक्राचा अस्त झाला. युद्ध करण्यासाठी राजा दशरथाने स्वारी केली. रथाचा आक मोडा. महाराज आपल्या मालकाला जय प्राप्त व्हा याच्याकरता चाक मनगटात घातलं आणि तिकून तुटलेला आग धरला आणि रथ फिरत होता. राजा दशरथ जिंकले. माग फिरून पाहिलं, अरे येऊ नको म्हणलो होतं हिला, मेली कोणाच्या तरी बाणानं. आणि खालून आवाज दिला, मालक मेले नाही, माझ्यामुळे तुम्हाला जय प्राप्त झालाय. पाहिलं तर रक्तबंबाळ हात होता. तिला ओझत्व दिलं, तिला दान दिलं की तुझा हात मालकाच्या वैभवात कामी येईल. दिलं.